नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त भारताच नाही तर म्हणायला गेलं तर पूर्ण जगात आपल्या विचारांनी खळबळ माजवली. आपण बोलतोय स्वामी विवेकानंदांबद्दल. हो. आपल्याकडे त्यांचे एक विस्तृत चरित्र आहे आणि या स्रोतांच्या आधारे आपण नरेंद्रनाथ नावाच्या एका जिज्ञासू आणि थोड्या बंडखोर तरुणाचा जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद होण्यापर्यंतचा प्रवास समजून घेणार आहोत. बरोबर. आणि आपला उद्देश फक्त घटनांची साखळी सांगणं नाहीये, नाही तर त्यामागची कारणं शोधणं आहे. म्हणजे असं काय घडलं की एक तर्कनिष्ठ तरुण जो देवाच्या अस्तित्वावर शंका घेत होता, हो तोच तरुण पुढे जाऊन जगाला अध्यात्माचा संदेश देऊ लागला. या बदलामागे कोणत्या घटना होत्या? चला या प्रवासाचा आपण सखोल वेध घेऊया. नक्कीच. चला मग सुरुवात त्यांच्या बालपणापासून करूया. विवेकानंदांच्या बालपणीचं नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्र? हो, नरेंद्र. आणि त्यांच्या लहानपणात दोन पूर्णपणे वेगळी म्हणजे परस्पर विरोधी टोकं दिसतात. अगदी. एकीकडे ते प्रचंड खोडकर होते, बहिणींना त्रास द्यायचे आणि त्यांना म्हणे मोठेपणी गाडी चालवणारा सईच व्हायचं होतं. इतकी की त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी गमतीने म्हणायच्या की मी शंकराकडे मुलगा मागितला होता पण त्यांनी आपला एक भूतच पाठवून दिला. हा. हे त्यांच्या स्वभावाचं एक बंडखोर अंग होतं. पण त्याचवेळी दुसरीकडे त्यांना ध्यानाचा खेळ खूप आवडायचा. हो. ते मित्रांसोबत ध्यानाला बसायचे आणि इतके तल्लीन व्हायचे की त्यांना आजूबाजूला काय चाललंय याचं भानच नसायचं. अच्छा. असंही म्हणतात की रात्री डोळे मिटल्यावर त्यांना भुवयांच्या मध्ये एक तेजस्वी बिंदू दिसायचा. ही दोन पूर्णपणे विरुद्ध व्यक्तिमत्व एकाच मुलामध्ये कशी काय अस्तित्वात होती? याचं उत्तर ना त्यांच्या आईवडिलांमध्ये दडलेलं आहे. म्हणजे त्यांचे वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता उच्च न्यायालयात एक मोठे वकील होते. ते पाश्चात्य विचारांचे, तर्कनिष्ठ आणि उदारमतवादी होते. अच्छा. तर आई भुवनेश्वरी देवी तितक्याच धार्मिक आणि पारंपरिक होत्या. त्या नरेंद्रांना रामायण महाभारताच्या कथा सांगायच्या. म्हणजे घरातच दोन वेगळे प्रवाह होते. अगदी. त्यामुळे तर्क आणि श्रद्धा या दोन्हींचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. ते एक प्रकारचं वैचारिक द्वंद्व त्यांच्या आतच सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांची बुद्धी तर लहानपणापासूनच विलक्षण होती. असं म्हणतात की त्यांची स्मरणशक्ती इतकी तीव्र होती की ते पानाचं पान लक्षात ठेवायचे. हो. त्यांची वाचनाची पद्धतच वेगळी होती. ते कोणत्याही परिच्छेदाची पहिली आणि शेवटची ओळ वाचून मधला सगळा मजकूर अचूक समजून घ्यायचे म्हणे. कमाल आहे. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शाळेत एका वर्षात 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पण याच बुद्धिमत्तेमुळे पुढे त्यांच्या मनात एक मोठं वादळ निर्माण झालं नाही का? महाविद्यालयात गेल्यावर काय झालं? बरोबर. महाविद्यालयात त्यांचा संबंध आला पाश्चात्य तत्वज्ञानाशी. जॉन स्टुअर्ट मिल, डेव्हिड ह्यूम, हर्बर्ट स्पेन्सर, मोठे मोठे विचारवंत. हो, यांसारख्या विचारवंतांच्या विचारांनी त्यांच्या मनावर मोठा आघात केला, विशेषतः त्यांच्या निरीश्वरवादी आणि अज्ञेयवादी विचारांनी. म्हणजे देव, धर्म, आत्मा आणि परंपरा या सगळ्याबद्दल त्यांच्या मनात तीव्र शंका निर्माण झाल्या. अगदी. आणि याच काळात ते ब्राह्मो समाजात सामील झाले. त्या काळात ब्राह्मो समाजाचं नेमकं स्थान काय होतं? तो इतका प्रभावी का होता की नरेंद्रनाथांसारखे तरुण तिकडे आकर्षित झाले? ब्राह्मो समाज ही 19व्या शतकातली एक मोठी सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ होती. ते मूर्तीपूजा आणि जातीय भेदभावाला विरोध करायचे. अच्छा. त्यांच्या तर्क आणि विवेकवादावर भर होता, जो नरेंद्रांच्या चिकित्सक स्वभावाला आकर्षित करत होता. पण त्यांचा भर जास्त करून बौद्धिक चर्चा आणि प्रार्थनांवर होता. जे नरेंद्रांसाठी पुरेसं नव्हतं? नाही. त्यांना फक्त बौद्धिक समाधान नको होतं. त्यांना एक प्रत्यक्ष अनुभव हवा होता. बरोबर. त्यांना देवाला जाणायचं होतं आणि याच शोधात ते अनेकांना तोच प्रश्न विचारत फिरत होते. तुम्ही देवाला पाहिलं आहे का? अगदी. त्यांनी महर्षी देवेंद्रनाथ टागोरांसारख्या मोठ्या व्यक्तीलाही हा प्रश्न विचारला, पण त्यांना कुठेच मनासारखं उत्तर मिळालं नाही. कोणीतरी त्यांना म्हणाला, तुझ्या डोळ्यांमध्ये योग्याची लक्षणं दिसतात. पण कोणीही ठामपणे हो मी देवाला पाहिलं आहे असं म्हणू शकलं नाही म्हणू शकलं. त्यांची सत्याची तहान भागत नव्हती. आणि मग त्यांची भेट झाली श्रीरामकृष्ण परमहंस यांची. हो. एकीकडे पाश्चात्य शिक्षण घेतलेला तर्कनिष्ठ नरेंद्र आणि दुसरीकडे दक्षिणेश्वरच्या काली मंदिरातले पुजारी, ज्यांना औपचारिक शिक्षण जवळपास नव्हतंच. ही तर दोन ध्रुवांची भेट होती. बरोबर. श्रीरामकृष्ण हे ज्ञानापेक्षा अनुभवाला महत्त्व देणारे होते. त्यांनी अनेक मार्गांनी साधना करून सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. आणि म्हणूनच जेव्हा नरेंद्रांनी तोच प्रश्न विचारला, महाशय तुम्ही देवाला पाहिला आहे का,
तेव्हा श्रीरामकृष्णांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, हो, मी पाहिलं आहे. मी त्याला तुझ्याशी बोलतोय त्यापेक्षाही जास्त स्पष्टपणे पाहतो, आणि माझी इच्छा असेल तर मी तुलाही दाखवू शकेन. बापरे, हे उत्तर ऐकून नरेंद्रांना काय वाटलं असेल? कारण हे त्यांना पहिल्यांदाच मिळालं होतं. त्याला धक्का बसला, कारण पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या आत्मविश्वासाने बोलत होतं. पण तरीही त्यांच्या तर्कनिष्ठ मनाने लगेच विश्वास ठेवला नाही. नाहीच ठेवणार. त्यांना वाटलं की हा माणूस वेडा असू शकतो. पहिल्या भेटीत नरेंद्रांनी काही भजनं गायली आणि ती ऐकून श्रीरामकृष्ण भाव समाधीत गेले. नंतर ते नरेंद्रांना म्हणाले, अरे, तू इतका उशिरा का आलास? मी तुझीच वाट पाहत होतो. हे सगळं नरेंद्रांसाठी खूप विचित्र होतं. साहजिकच आहे. पण तरीही ते पुन्हा दक्षिणेश्वरला गेले. आणि पुढच्या भेटीत तर एक विलक्षण घटना घडली. श्रीरामकृष्णांच्या स्पर्शाचा तो अनुभव. हो, आणि तो अनुभव नरेंद्रांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. काय झालं नेमकं? श्रीरामकृष्णांनी त्यांना फक्त स्पर्श केला. त्या अनुभवाचं वर्णन करताना नरेंद्र नंतर म्हणाले, त्यांच्या स्पर्शाने माझ्या डोळ्यासमोर खोलीतल्या भिंती, फर्निचर, सगळं काही वेगाने गोल फिरत शून्यात विलीन होऊ लागलं. अरे देवा. मला वाटलं की हे अख्खं विश्व माझ्या अहमसोबत नाहीसं होत आहे. मी मृत्यूच्या दारात उभा आहे असं मला वाटलं. ते इतके घाबरले की ओरडले, अहो, तुम्ही हे काय करत आहात माझ्यासोबत? माझे आई वडील घरी आहेत. हो, म्हणजे कोणताही युक्तिवाद किंवा चर्चा न करता केवळ एका स्पर्शाने कोणी आपल्या मनावर इतका खोलवर प्रभाव कसा टाकू शकतं हे त्यांच्या तर्कनिष्ठ मनाला कळत नव्हतं. आणि म्हणूनच इतका अद्भुत अनुभव येऊनही नरेंद्रांनी त्यांना लगेच गुरु मानलं नाही मानलं. नाही. उलट त्यांची परीक्षा घेणं सुरूच ठेवलं. त्यांचा तो तर्कनिष्ठ स्वभाव इतक्या सहजासहजी हार मानणार नव्हता. त्यांनी श्रीरामकृष्णांच्या प्रत्येक शिकवणीला, प्रत्येक विचाराला तर्काच्या कसोटीवर घासून पाहिलं. म्हणजे त्यांनी श्रीरामकृष्णांना नक्की कोणत्या मुद्द्यांवर आव्हान दिलं? काही उदाहरणं आहेत का? अनेक मुद्द्यांवर. उदाहरणार्थ मूर्तीपूजा. नरेंद्रांना ती मान्य नव्हती. तसेच श्रीरामकृष्णांच्या अद्वैत वेदांताच्या अनुभवावरही, म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे या विचारावर. बरोबर, त्यावरही त्यांनी शंका घेतली. ते म्हणायचे, हे कसं शक्य आहे? हा पेला देव आहे, मी देव आहे, सगळंच देव आहे. हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आणि श्रीरामकृष्णांची प्रतिक्रिया काय असायची? त्यांना आनंद व्हायचा. त्यांनी त्याच्या शंकांना कधीच दाबलं नाही. उलट त्यांना कौतुक वाटायचं की नरेंद्र प्रत्येक गोष्ट तपासून पाहतोय. पण अखेरीस श्रीरामकृष्णांच्या प्रेमाने त्यांना जिंकलं. हो. याच काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबावर एक मोठं संकट कोसळलं. या घटनेचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? खूप खोल परिणाम झाला. एका श्रीमंत प्रतिष्ठित घरातून आलेला तरुण अचानक गरीब झाला. नोकरीसाठी दारोदार फिरू लागला. अपमान सहन करू लागला. कधीकधी तो उपाशी पोटीच त्यांना दिवस काढावे लागायचे. आणि ही केवळ आर्थिक अडचण नव्हती, नाही का? नाही. या अनुभवाने त्यांच्या विचारांना कशी दिशा दिली असेल? अगदी. याच काळात त्यांचा देवावरचा विश्वासही डळमळीत झाला होता. जगाचा निर्माता इतका निर्दयी कसा असू शकतो, हा प्रश्न त्यांना छळत होता. समाजातील दुःख आणि गरिबी त्यांनी स्वतः अनुभवली. आणि म्हणूनच पुढे जाऊन ते म्हणाले, हो, म्हणूनच त्यांनी रिकाम्या पोटी धर्म समजत नाही असं ठामपणे सांगितलं. तो अनुभव पुस्तकी नव्हता, तर त्यांनी स्वतः भोगलेला होता. आणि याच कठीण काळात श्रीरामकृष्णाने त्यांना जो आधार दिला तो खूप महत्वाचा होता. याच काळात ती शिवभावे जीवसेवा या विचाराची घटना घडली ना? हो, ती खूप महत्वाची घटना आहे. श्रीरामकृष्णांनी जीवदया या कल्पनेला एका क्षणात नाकारलं आणि त्या जागी शिवभावे जीवसेवा हा विचार दिला. हा विचार त्या काळात किती मोठा बदल घडवणारा होता. प्रचंड. कारण तोपर्यंत धर्म म्हणजे काय तर पूजा, ध्यान आणि वैयक्तिक मोक्ष अशीच कल्पना होती. दया दाखवणं म्हणजे कुठेतरी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं. बरोबर. पण इथे श्रीरामकृष्णांनी धर्माला थेट सामाजिक जबाबदारीशी जोडलं. त्यांनी सांगितलं की लोकांची सेवा करणं ही त्यांच्यावर केलेली दया नाही, तर ते साक्षात शिवाची, ईश्वराचीच पूजा करण्यासारखं आहे. दया नाही, सेवा. हो, दया नाही, सेवा. हा दृष्टिकोनातला खूप मोठा बदल होता. आणि विवेकानंदांनी हाच विचार उचलला आणि रामकृष्ण मिशनचा तोच पाया बनवला. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी परिव्राजक म्हणून भारतभ्रमण सुरू केलं. परिव्राजक म्हणजे नेमकं काय? त्याचा उद्देश काय असतो? परिव्राजक म्हणजे केवळ फिरणारा संन्यासी नव्हे, ती एक साधना आहे. कोणतंही घर नाही,
पैसा नाही, स्वतःची ओळख नाही. अच्छा. फक्त लोकांवर अवलंबून राहून, त्यांच्यात मिसळून, चालत प्रवास करून खऱ्या भारताला समजून घेण्याचा हा एक मार्ग होता. पुस्तकात वाचलेला भारत नाही, तर लोकांच्या जगण्यातून दिसणारा भारत त्यांना अनुभवायचा होता. आणि या प्रवासात त्यांना काय दिसलं? भारताचं कोणतं रूप दिसलं? त्यांना 2 गोष्टी दिसल्या. एकीकडे भारताच्या विविधतेत एक जबरदस्त आध्यात्मिक एकजूट आहे हे त्यांना दिसलं. पण दुसरीकडे काय? देशातील भयानक गरिबी, अज्ञान, जातीय भेद आणि लोकांची निराशा पाहून त्यांचं मन हेलावलं. त्यांना जाणवलं की ज्या वेदांताच्या महान तत्वांवर आपण चर्चा करतो तो उपाशी लोकांना कसा समजणार. या प्रवासातले काही प्रसंग खूप प्रसिद्ध आहेत, जसं अलवरच्या राजासोबत झालेला तो संवाद. हो, अलवरच्या राजाने मूर्तीपूजेची खिल्ली उडवली. काय झालं होतं नेमकं? तेव्हा विवेकानंदांनी भिंतीवर टांगलेल्या राजाचं चित्राकडे बोट दाखवून त्याच्या दिवाणाला त्यावर थुंकायला सांगितलं. दिवाण घाबरला, त्याने नकार दिला. साहजिक आहे. तेव्हा विवेकानंद म्हणाले, हा तर फक्त कागद आणि रंगाचा तुकडा आहे, तुमचा राजा नाही. तरीही तुम्ही यावर थुंकणार नाही, कारण यात तुम्हाला तुमच्या राजाची प्रतिमा दिसते, त्यांच्याबद्दलचा आदर दिसतो. वाह. त्याचप्रमाणे एक भक्त मूर्तीमध्ये दगडाची नाही तर ईश्वराची पूजा करतो. त्या राजाला आपलं उत्तर मिळालं. आणि खेत्रीमधला तो प्रसंग जिथे एका नर्तिकेच्या गाण्याने त्यांना एक मोठा बोध झाला. बरोबर. एक संन्यासी म्हणून त्यांनी एका नर्तिकेचं गाणं ऐकण्यास नकार दिला होता. तेव्हा त्या नर्तिकेने सुरदासांचे एक भजन गायले, ज्याचा अर्थ होता की, हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचा उद्धार करता, मग माझ्याकडेच का दुर्लक्ष करत आहात. आणि ते शब्द ऐकून विवेकानंदांना साक्षात्कार झाला. त्यांना स्वतःच्या अहंकाराची जाणीव झाली आणि त्यांना कळलं की ईश्वर चांगल्या, वाईट, उच्च नीच अशा सर्व भेदांच्या पलीकडे आहे आणि तो सर्वांमध्ये आहे. संन्याशाने कोणाचाही तिरस्कार करायचा नसतो. म्हणजे हा संपूर्ण भारत प्रवास कन्याकुमारीला संपला. हां, तिथे समुद्रातल्या एका शिळेवर बसून त्यांनी 3 दिवस ध्यान केलं. हो, ती प्रसिद्ध शिला. हां. त्या ध्यानात त्यांना नेमकं काय दिसलं? काय साक्षात्कार झाला? असं म्हणतात की त्या ध्यानावस्थेत त्यांना भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकाच वेळी दिसलं. त्यांच्या लक्षात आलं की भारताच्या पतनाचं खरं कारण धर्म नाहीये. मग काय आहे? तर धर्माला योग्य प्रकारे न समजणं आणि सामान्य जनतेची झालेली उपेक्षा, त्यांची गरिबी आणि अज्ञान हे आहे. भारताकडे अध्यात्माचा अफाट खजिना आहे, पण जनता उपाशी आहे. आणि इथेच त्यांच्या मनात एक स्पष्ट योजना तयार झाली. हो, एक देवाणघेवाणीची योजना. त्यांनी ठरवलं की भारताच्या लोकांना शिक्षण आणि प्रगतीसाठी पश्चिमेकडून विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक संघटन कौशल्य घ्यायचं. आणि त्या बदल्यात भारताने आपला अध्यात्माचा, वेदांताचा अमूल्य ठेवा पश्चिमेला द्यायचा. लोकांचं भौतिक जीवन सुधारल्याशिवाय ते अध्यात्माचा विचार करू शकत नाहीत हे त्यांना कळून चुकलं होतं. याच योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अमेरिकेत होणाऱ्या जागतिक धर्म परिषदेत जाण्याचा निर्णय घेतला. हो. खेत्रीच्या महाराजांनी त्यांना विवेकानंद हे नाव दिलं आणि प्रवासाची सोय केली. पण अमेरिकेत पोचल्यावर त्यांचा मार्ग सोपा नव्हता. अजिबात नाही. शिकागोला पोहोचल्यावर त्यांना कळालं की परिषदेची नोंदणीची तारीख निघून गेली आहे आणि त्यांच्याकडे कोणी शिफारस करणारा पत्रही नाही. अरे रे. त्यांचे पैसे संपले. हिवाळ्याचे दिवस होते. एका रात्री तर त्यांना स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या रिकाम्या डब्यात थंडीत कुडकुडत काढावी लागली. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांना काही चांगली माणसं भेटली, विशेषतः हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर J.H. राईट. हो, प्रोफेसर राईट त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि ज्ञानाने इतके प्रभावित झाले की त्यांनी धर्म परिषदेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं. काय लिहिलं होतं? हा एक असा माणूस आहे ज्याचं ज्ञान आपल्या सर्व विद्वानांच्या एकत्रित ज्ञानापेक्षाही जास्त आहे. आणि ते पुढे म्हणाले, या माणसाकडे ओळखपत्र मागणे म्हणजे सूर्याला तुला चमकण्याचा अधिकार कोणी दिला असं विचारण्यासारखं आहे. वाह. त्यांच्या मदतीमुळेच विवेकानंदांना धर्मपरिषदेत प्रतिनिधी म्हणून प्रवेश मिळाला. तर हा होता नरेंद्रनाथांपासून स्वामी विवेकानंद बनण्यापर्यंतचा प्रवास. एका जिज्ञासू तरुणाचा, एका तर्कनिष्ठ शिष्याचा, एका भटक्या संन्याशाचा आणि शेवटी एका ध्येयवेड्या युगपुरुषाचा, जो भारताचा संदेश घेऊन जगाच्या व्यासपीठावर उभा होता. आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा एखादी व्यक्ती जिने प्राचीन श्रद्धा आणि आधुनिक तर्क यांचा समन्वय साधला आहे आणि जिच्या मनात लाखो लोकांच्या उद्धाराची तळमळ आहे, तिला जेव्हा जागतिक व्यासपीठ मिळतं तेव्हा काय घडतं? एखाद्या व्यक्तीचा सत्याचा शोध घेण्याचा अत्यंत व्यक्तिगत प्रवास
संपूर्ण जगासाठी एक शक्तिशाली संदेश कसा बनू शकतो हे आपल्याला त्यांच्या शिकागोमधील भाषणातून पुढे दिसतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.